नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. निसर्ग आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रेमाचे रंग भरलेले असतात. काही नाती पहिल्याच नजरेत घट्ट होतात, तर काही नात्यांना पूर्ण होण्यासाठी काळाची परीक्षा द्यावी लागते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशीच एक मनाला भिडणारी, अत्यंत हळवी आणि आदरयुक्त प्रेमकथा. कथा आहे तुझ्यात हरवून जावी. कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्रायबर केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्रायबर बटनावर नक्की क्लिक करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग कान लावून आणि मन शांत करून ऐकूया आजची सुंदर अशी कथा. पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये अनिकेत नुकतेच मराठी साहित्याचे प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. तो दिसायला राजबिंडा, बोलण्यात स्पष्ट आणि साहित्याची प्रचंड आवड असलेला 27 वर्षाचा तरुण होता. घरातून त्याच्या लग्नासाठी खूप तगादा सुरू होता. पण जोपर्यंत मला ना भिडणारी व्यक्ती भेटत नाही तोपर्यंत लग्न बंधनात अडकायचे नाही असे अनिकेतचे ठरलेले होते. नव्या सत्राच्या पहिल्याच दिवशी अनिकेत वर्गात गेला. विषय होता मराठी कविता आणि त्यातील भावना. अनिकेतने फळ्यावर एक सुंदर कविता लिहिली आणि विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ विचारला. संपूर्ण वर्गात शांतता पसरली होती. तेवढ्यात मागच्या बाकावरून एक मुलगी उभी राहिली. ती म्हणजे काव्या. BAच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी काव्या अत्यंत शांत, हुशार आणि विचाराने प्रगल्भ होती. तिने त्या कवितेचा इतका सुंदर आणि खोल अर्थ सांगितला की अनिकेत क्षणभर थबकला. त्या पहिल्याच दिवशी नकळतपणे अनिकेतच्या मनात काव्याबद्दल एक आदरयुक्त स्थान निर्माण झाले. दिवस जात होते. काव्य अभ्यासात खूप हुशार असल्याने कॉलेजच्या लायब्ररीमध्ये किंवा प्रोजेक्टच्या निमित्ताने तिचे आणि अनिकेतचे बोलणे होऊ लागले. पण या नात्यात एक मोठी मर्यादा होती. ते दोघे शिक्षक आणि विद्यार्थिनी होते. अनिकेतने नेहमीच आपल्या पदाचा आणि नात्याचा आदर राखला. तो तिच्याशी फक्त साहित्याबद्दल, पुस्तकाबद्दल आणि तिच्या भावनाबद्दल बोलायचा. पण मन शेवटी मन असते. काव्याचे विचार इतके प्रगल्भ होते की अनिकेतला तिच्याशी बोलताना एक वेगळाच आनंद मिळायचा. काव्यालाही अनिकेतचा आदरयुक्त स्वभाव, त्याची शिकवण्याची पद्धत आणि त्याचे व्यक्तिमत्व खूप आवडू लागले होते. एकदा कॉलेजच्या एका संमेलनामध्ये काव्याने स्टेजवर एक स्वयंलिखित कविता सादर केली. तिची कविता विरहावर आणि एका अबोल प्रेमावर होती. कविता सादर करताना तिची नजर थेट प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनिकेतवर खिळली होती. अनिकेतला त्या कवितेतील भाव समजले. त्याला जाणवले की काव्याच्या मनातही त्याच्याबद्दल काहीतरी वेगळ्या भावना आहेत. पण तो हतबल होता. समाजात राहताना आणि कॉलेजच्या चौकटीत राहताना तो आपल्या भावना उघडपणे व्यक्त करू शकत नव्हता. शेवटी कॉलेजचे शेवटचे वर्ष संपले आणि निरोपाचा दिवस उजाडला. सर्व विद्यार्थी आनंदी होते. पण काव्याच्या चेहऱ्यावर एक उदासी होती. ती अनिकेतला शेवटचे भेटण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये गेली. ती म्हणाली, "सर, आज कॉलेजचा शेवटचा दिवस. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. थँक्यू सो मच." अनिकेतने स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवत म्हटले, "काव्या, तू खूप हुशार आहेस. भविष्यात खूप मोठी हो. मला खात्री आहे तू तुझं ध्येय नक्की गाठशील." काव्याने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात काहीतरी सांगण्याची धडपड होती, पण ती गप्प राहिली. तिने तिचे
ॲटोग्राफ बुक अनिकेत समोर ठेवली. अनिकेतने पेन घेतला आणि काहीतरी लिहिण्याऐवजी फक्त एवढंच लिहिलं. काही प्रवासाचे मार्ग उशिरा सुरू होतात, पण ते योग्य ठिकाणी पोचतात. काळजी घे. काव्या तिथून निघून गेली आणि अनिकेत खिडकीतून तिला कॉलेजच्या गेटबाहेर जाताना पाहत राहिला. यानंतर 2 वर्षे निघून गेली. काव्याने तिचे पुढील शिक्षण पूर्ण केले आणि ती एका नामांकित प्रकाशन कंपनीत मुख्य संपादिका म्हणून काम करू लागली. या 2 वर्षात अनिकेतच्या घरच्यांनी त्याच्यासाठी अनेक मुली पाहिल्या, पण अनिकेतच्या मनात अजूनही काव्याची ती शांत मूर्ती तशीच होती. त्याने कोणालाही होकार दिला नाही. दुसरीकडे काव्याने तिचे पहिले पुस्तक लिहिले होते. एका मुलीच्या मनात आपल्या शिक्षकाबद्दल निर्माण झालेले निष्पाप प्रेम आणि त्या नात्याची मर्यादा यावर ते पुस्तक आधारित होते. पुस्तकाचे नाव होते तुझ्यात हरवून जावे. काव्याने या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तिच्या कॉलेजच्या प्राचार्यांना आणि विशेषतः अनिकेतला आमंत्रण पाठवले. पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या एका मोठ्या हॉलमध्ये होते. अनिकेत तिथे पोचला तेव्हा स्टेजवर काव्या खूप आत्मविश्वासाने उभी होती. 2 वर्षात ती खूप बदललेली होती, पण तिच्या डोळ्यातील तीच निरागसता अजूनही कायम होती. कार्यक्रमाच्या शेवटी काव्याने माईक हातात घेतला आणि म्हणाले, हे पुस्तक माझ्या आयुष्यातील अशा एका व्यक्तीसाठी आहे ज्यांनी मला फक्त शिकवले नाही तर जगण्याचा योग्य दृष्टिकोन दिला. आज मी त्या नात्याच्या चौकटीतून बाहेर आले आहे, कारण आता मी त्यांची विद्यार्थिनी नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनिकेतकडे पाहिले. कार्यक्रम संपल्यानंतर हॉल रिकामे झाला. अनिकेत स्टेजच्या मागे काव्याला भेटायला गेला. त्याच्या हातात तिचे ते नवीन पुस्तक होते. अनिकेतने हसून म्हटले, खूप सुंदर लिहिले आहेस काव्या. पुस्तकाचे नाव खूप आवडलं. काव्या म्हणाली, सर सॉरी. अनिकेत सर, मी 2 वर्षापासून काही बोलू शकले नाही, पण आज मला विचारायचे आहे. त्या पुस्तकातल्या भावना तुम्हाला समजल्या का? अनिकेतने तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेतला. आज त्यांच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थिनीचे नाते नव्हते, तर 2 प्रौढ व्यक्तीचे नाते होते. अनिकेत भावूक होऊन म्हणाला, काव्या, मी 2 वर्षे फक्त या दिवसाची वाट पाहत होतो. मला तुझ्या करिअरमध्ये आणि आपल्या नात्याच्या मर्यादेत अडथळा आणायचा नव्हता, पण आज मी हक्काने सांगू शकतो, मलाही पुन्हा तुझ्यात हरवून जायचे आहे आणि हे हरवणे मला आयुष्यभरासाठी हवं आहे. काव्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. ज्या नात्याला त्यांनी अत्यंत सन्मानाने जपले होते, आज त्याला हक्काचे नाव मिळाले होते. अनिकेत आणि काव्याने समाजाच्या मर्यादांचा आदर राखत आपल्या प्रेमाचा एक नवा आणि सुंदर इतिहास लिहिला होता. कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.